नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चिकन सूप। तर मी इथे स्वच्छ असं चिकन धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण आता थोडी हळदी पावडर घालूया मॅग्नेशियमसाठी आणि चवीनुसार थोडंसं मीठ आणि हे छान असं मिक्स करून 10 मिनिटांसाठी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। चिकन छान मॅग्नेशियम होईपर्यंत आपण समोरची तयारी करून घेऊया। तर इथं 10 मिनिटं झालेली आहेत आणि समोरची तयारी सुद्धा झालेली आहे। तर इथं मी काळे मिरी पूड घेतलेली आहे, बारीक चॉप केलेला एक कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण आणि एक हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे। सोबतच इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत, तेजपत्ता घेतलेला आहे, 2 विलायची घेतलेली आहे, दालचिनी आणि 2 लवंग आणि इथे एक पातेलं घेतलेलं आहे मी आणि पातेल्यामध्ये घातलेला आहे 2 चमचे तेल। तर त्यावर हे आधी खडे मसाले घालून घेऊया आपण। तर यामध्ये घालायचा आहे बारीक चॉप केलेला कांदा आणि बारीक चॉप केलेला कांदा घातल्यानंतर छानपैकी आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे। छान हा कांदा गुलाबी रंगावर भाजलेला आहे, म्हणजे फ्राय झालेला आहे। तर यामध्ये घालूया आपण काळी मिरी पूड, आलं लसूणची पेस्ट, याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। सोबतच यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर। आणि छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे। यावर घालायचं आहे आपल्याला मॅग्नेशियम केलेलं चिकन आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटं आपण याला वाफेवरच शिजवणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। तर इथे 2 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता छान त्यालाच पाणी सुटलेलं आहे। तर यावर आपण आता वरून सुद्धा पाणी घालूया आणि छान असं आपण हे बॉईल करून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर हे 15 मिनिटं आपण बॉईल करून घ्यायचं आहे। तर इथं 10 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही इथं बघू शकता छानपैकी आपलं सूप तयार होत आहे। तर यामध्ये आता आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला परत 5 मिनिटं हे उकळायचं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही आपलं चिकन सूप तयार झालेलं आहे आणि अतिशय छान असं झालेलं आहे। तर हे सर्दी खोकला खूप असं फायदेशीर आहे, तर तुम्ही हे नक्की ट्राय करा। तुम्ही इथे बघू शकता याचं टेक्स्चर अतिशय छान असं आलेलं आहे। तर रेडी आहे आपलं सूप प्यायला। तर सर्व करून घेऊया। तर रेडी आहे आपलं चिकन सूप। जर तुम्हाला सर्दी खोकला झालेला असेल तर तुम्ही हे सूप नक्की ट्राय करा, नक्कीच लाभ मिळेल। आणि कशी वाटली मग तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। बघू शकता तुम्ही